ज्योतिषशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी ही संकल्पना समजून सांगताना मी असं सांगितलं होतं की आपल्या जन्मकुंडलीतले 9च्या 9 ग्रह आपल्यावर प्रभाव टाकत असतात. आणि हे ग्रह म्हणजे काय आहे, ही ग्रहांची संकल्पना म्हणजे नक्की काय आहे, तर माणसामध्ये असणाऱ्या विविध स्वभावाला किंवा वृत्तींना किंवा प्रवृत्तींनाच आपले जे शास्त्रकार आहेत त्यांनी ग्रहांच्या संकल्पनेद्वारे, ग्रहांना ॲज अ मेटाफर म्हणून, एक रूपक म्हणून वापरून आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. मग जेव्हा आपण म्हणतो की आपल्या कुंडलीतला एखादा हा ग्रह खराब आहे, तेव्हा बेसिकली आपल्यामध्ये त्या गुणांची कमतरता असते, म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला अडथळे येत असतात. आणि मग आता कारण का आपल्याला आपलं आयुष्य सुखी करायचंय, इझी करायचंय, संपन्न करायचंय, यशदायी करायचं आहे, यासाठी आपल्याला आपल्यामध्ये या 9 ग्रहांच्या क्वालिटीज आणणं गरजेचं आहे. असं कधीच होऊ शकणार नाही की हा एक ग्रह माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि तो कमी महत्वाचा आहे. व्यक्तीला परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी किंवा आयुष्य जगण्यासाठी एक परफेक्ट ऑर्गॅझम मिळण्यासाठी या 9च्या 9 ग्रहांच्या ब्लेसिंग्सची म्हणजेच आशीर्वादाची गरज असते. आणि म्हणूनच आपण या 9 ग्रहांची जी संकल्पना आहे ती सायकोलॉजीच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आणि या